पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या सभांचा धडाका। पुणे, सोलापूर, चंद्रपूरच्या चिमूरमध्ये मोदींची जाहीर सभा, तर अमित शहांची मुंबईतील घाटकोपर आणि बोरिवलीत प्रचार सभा। विदर्भात राहुल गांधींच्या सभांचा झंझावात। बुलढाण्याच्या चिखलीस गोंदियात दुपारी जाहीर सभा। भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर करणार हल्लाबोल। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात प्रचाराच्या रणांगणात। अकोला, अमरावती, नागपुरात जाहीर सभा। बटेंगे तो कटेंगे नाऱ्यासह करणार आक्रमक प्रचार। शिंदे फडणवीस अजितदादांकडून महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्रयत्न। शिंदेंच्या अमरावती, बुलढाणा, जळगावमध्ये 7 सभा, तर फडणवीसांच्या पालघर आणि रायगडमध्ये सभा। अजित पवारांच्या बुलढाणा आणि अहमदनगरमध्ये सभा। उद्धव ठाकरे आज धाराशिव आणि सोलापूरच्या दौऱ्यावर। लोहारा आणि बार्शी मतदारसंघात धडाडणार ठाकरे तोप। मोदी शहांसह महायुतीवर करणार हल्लाबोल। राज ठाकरेंच्या आज मुंबईत 3 प्रचार सभा। साकीनाका, भांडूप आणि विक्रोळीत राजगर्जना। महायुती आणि महाविकास आघाडीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। तरुणांना संधी देणाऱ्या शरद पवारांच्या भूल थापा। पवार साहेब 85 वर्षांचे झाले तरी राजकारणात, मात्र मला आत्ताच रिटायर करायला निघालेत। अजित पवारांची शरद पवारांवर टीका। निवडणूक आचारसंहितेच्या काळात आतापर्यंत तब्बल 493 कोटींहून अधिक किमतीचं साहित्य जप्त। रोकड, दारू, अंमली पदार्थांच्या साठ्यासह सोन्या चांदीच्या दागिन्यांचाही समावेश। आज पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा उत्साह। आचारसंहितेमुळे उपमुख्यमंत्र्यांऐवजी पुण्याचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आणि लातूरच्या बाबूराव सगर यांनी शासकीय महापूजेचा मान।